कांदा प्रश्नी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्ली दरबारी. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत करणार चर्चा. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे घेणार अमित शहांची भेट. विधान परिषद निवडणुकीबाबत आज मवियाची बैठक. हर्षवर्धन सकपाळ, शशिकांत शिंदे, आमदार दानवेंच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाबाबत खलबत. पुण्यातल्या खासगी क्लासेसमधल्या भौतिकशास्त्राचा शिक्षक अटकेत. पुण्याच्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा शिक्षक ताब्यात. शिक्षक तेजस शहाला सीबीआयनं केली अटक. मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमधील तो गॉडफादर सापडला. पुण्यातील भौतिकशास्त्राचा शिक्षक तेजस शहाच निघाला गॉडफादर. नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा. मोटेगावकरच्या मुलाला सीबीआय साक्षीदार करण्याचा अंदाज. मोटेगावकरचा मुलगा अल्पवयीन. पुण्यात सीबीआयनं केली चौकशी. मुंबईत शरद पवार गटाचं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी शरद पवार गट आक्रमक. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. तनपुरेंचं ठरलं. शरद पवारांना मोठा धक्का. 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे करणार भाजपमध्ये प्रवेश. भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता. पुणे विधान परिषदेच्या जागेवरूनही महायुतीत रस्सीखेच. पुण्याची जागा भाजपनेच लढवावी. भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जगदीश मुळीक, राजेश पांडे, गणेश बिडकर यांच्या नावाची चर्चा. कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आक्रमक. शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा धुसफूस. अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध. नाशिक विधान परिषद जागेवर आता राष्ट्रवादीचाही दावा. नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच तीव्र. याआधी शिवसेना भाजपमध्ये या जागेवरून सुरू होती रस्सीखेच. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध. हाऊसिंग सोसायटीमध्ये बोकड कुर्बानी होऊ देणार नाही. किरीट सोमय्यांचा थेट इशारा. ईदीच्या कुर्बानीकरता इमारतीबाहेर उभारली शेड. मुंबईतल्या गोरेगाव गोकुळधाम परिसरात तणाव. भाजपा नगरसेविका प्रीती साटम यांनी दर्शवला विरोध. कर्नाटकात डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार. सिद्धरामय्यांना पदत्याग करण्याचा पक्षश्रेष्ठींचा सल्ला. सिद्धरामय्या शिवकुमारांसोबत पक्षश्रेष्ठींची 7 तास चर्चा. केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरी ईडीचा छापा. कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड प्रकरणात छापा. ईडीकडून केरळमधल्या 10 ठिकाणी छापेमारी. खालापूर तालुक्यात दुहेरी हत्याकांडानं खळबळ. निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या. रघुनाथ फराट, सुरेखा फराट यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह. घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्यानं केली शेजाऱ्याचीच हत्या. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात धक्कादायक प्रकार. आरोपी रोहित शेलारनं केली प्रताप चौधरीची हत्या. विदर्भात सूर्यनारायणाचा प्रकोप. 2 दिवस उष्णतेच्या लाटेंचा धोका. तापमान 43 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज. रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ महागणार नाहीत. मध्य रेल्वेनं मागे घेतला निर्णय. 1 जूनपासून नवे दर होणार होते लागू. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं. तर दर्शनाकरता भल्या पहाटेपासून भाविकांची मांदी आहे. युद्धविरामात अमेरिकेचे हल्ले सुरूच. इराणचाही प्रत्युत्तर देण्याचा इशारा. शांततेच्या प्रश्नावर पुन्हा प्रश्नचिन्ह. आज न्यू चंदीगडमध्ये रंगणार एलिमिनेटर सामना. हैदराबाद समोर राजस्थानचं आव्हान.